रखुमाई हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा हरी जय जय विठोबा हरी जय जय विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय विठोबा रखुमाई हरी जय जय राम कृष्ण 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 हरी राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम रूप पातालोचनी सुख झाले रूप पातालोचनी सुख झाले साजनी तो तो माझव तो माझव बरवा तो माझव रूप पातालोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सुख झाले होता जरी रूप पातालोचनी सुख झाले होता जरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुर सुखताई गोरी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृतात जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखात बाबर कुमदेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाबर कुमदेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमदेवीवर सर्वाचे आगर बापर कुमदेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरी तो हा माधव बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर बाप
रखुमा देवीवर तू हा विठ्ठल बलवा तू हा माधव बलवा तू हा माधव बलवा तू हा माधव बलवा जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय क्रियमान बघता संचित नाही जाण बघता संचित नाही जाण बघता संचित नाही जाण प्रारब्ध क्रिया मान संता संचित नाही जाण संता संचित नाही जाण स्वया संचित नाही जाण प्रारब्ध क्रियमान बघता संचित नाही जाण बघता संचित नाही जाण बघता संचित नाही जाण प्रारब्ध क्रिया मान भक्ता संचित नाही जाण भक्ता संचित नाही जाण भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पाहे बरोनियांतर बाहे बरोनियांतर बाहे बरोनियांतर बाहे अवघा देवची झाला पाहे भरोनिया अंतरबाही भरोनिया अंतरबाही भरोनिया अंतरबाही सत्व रजतम बाधा नव्हे हरिभक्तासी कदा नव्हे हरिभक्तासी कदा नव्हे हरिभक्तासी कदा कदा नवे हरिभक्ताशी कदा हरिभक्ताशी कदा अवघा देवची झाला पाहे देवची झाला पाही अवघा देवची झाला पाहे अवघा देवची झाला पाही अवघा देवची झाला पाहे बरोनियांतर बाय बरोनियांतर बाय बरोनियांतर बाय अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतरबाही भरोनिया अंतरबाही भरोनिया अंतरबाही देव भक्तपण तुका म्हणे नाही भिन्न तुका म्हणे नाही भिन्न तुका म्हणे नाही भिन्न देव भक्तपण तुका म्हणे नाही भिन्न तुका म्हणे नाही भिन्न तुका म्हणे नाही भिन्न अवघा देवची झाला पाहे झाला पाही अवघा देवची झाला अवघा देवची झाला अवघा देवची झाला पाहे बरोनियांतर बाय बरोनियांतर बाय बरोनिया अवघा देवची झाला पाही बरोनिया अंतरबाही बरोनिया अंतरबाही बरोनिया अंतरबाही हरे विठोबा कुमारी विठोबा कुमार टाळी वाजवा विठोबा कुमार 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 कुमार
कुमार हो बाल 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 विठाला 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 प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पाहे भरून या अंतर्बाहे सत्वरजतम बाधा नव्हे हरिभक्तासी कदा अवघा देवची झाला पाहे भरून या अंतर्बाहे देव भक्तपण तुका म्हणे नाही भिन्न अवघा देवची झाला पाहे भरून या अंतर्वाहे विठाला विठाला हरे विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथमानमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे संतांची या दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरणा संतांची या चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रयी जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तीन सिरे सहा हात तीन शिरे सहा हात
तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे तया माझे दंडवत तया तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे तया माझे अतुलित बलधामं हेम शैलाभदेहं दनुजवनुकृशानुं ज्ञानिनामाग्रगण्यं सकल गुणनिधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि उल्लङ्घ्य सिन्धो सलिलं सलिलं यशोकवह्नि जनकात्मजाया अदायते नैव दहाय लङ्का नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठाल 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 प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पाहे भरून या अंतर्बाहे सेवेसाठी घेतलेला भंग जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये तुकोबराय इको कमी करा संतांच्या एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाचं तुकोबराय या ठिकाणी वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल काही साधक मंडळी तुकोबरायांकडे गेलेले आहेत. तुकोबरायांच्या चरणावर मस्तक ठेवलेलं आहे. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत नमस्कार तुकोबरायांना केलेला आहे, दंडवत केलेला आहे. आणि तुकोबरायांना प्रश्न विचारला की या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे, मोठा कोण आहे, पूजनीय कोण आहे, की जेणेकरून आम्हाला माहीत होईल आम्ही त्यांना शरण जाऊ आणि आमच्या जीवनाचा उद्धार करून घेऊ. असे सर्वश्रेष्ठ कोण आहे जगामध्ये. तुकोबरायांनी सांगितलं या जगामध्ये भक्त हे सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे जे संत आहेत ते सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, सगळ्यापेक्षा मोठे आहेत. म्हटलं का मोठे आहेत, असं काय विशेष आहे त्यांच्याकडे की ज्याच्यामुळं तुम्ही भक्ताला सगळ्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं मानता, असं काय त्यांच्याकडे. तुकोबराय सांगतात जगाकडे जर पाहिलं आणि संतांकडे जर पाहिलं तर एक वेगळेपण आपल्याला पाहायला मिळतं. कसं वेगळेपण, जगातला प्रत्येक व्यक्ती हा दुःखाच्या अधीन आहे, कर्माच्या अधीन आहे, सुखदुःखाच्या अधीन आहे. प्रत्येक जण जर आला तर महाराज आमचं पोरग ऐकत नाही, तुमचंच ऐकत नाही, आमचं काय ऐकणार. प्रत्येक व्यक्ती जर पाहिलं तर दुःखाच्या अधीन आहे. पण संतांचं वैशिष्ट्य आहे संत हे कुठल्याच कर्माच्या अधीन नाही. संतांना प्रारब्ध कर्म भोगावं लागत नाही, क्रियमान कर्म भोगावं लागत नाही आणि संचित कर्म ही भोगावं लागत नाही. असं तू जाण. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. तू असं समज की संत याच्यामुळे मोठे आहेत, श्रेष्ठ आहेत की त्यांना त्यांच्या जीवनामध्ये एक कर्माची बाधा त्यांना होत नाही. अर्थात सिद्ध साधकाचं, सिद्ध संतांचं वर्णन तुकोबरायांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. म्हटले महाराज मग हे कशामुळं होतो, असं काय घडलं त्याच्यामुळं की त्यांना हे कर्म भोगावं लागत नाही. तुकोबराय सांगतात ते अखंड भगवंताचं नामस्मरण करत असतात,
रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करतात आणि त्या नामस्मरणामुळे त्यांची अशी भावना झालेली आहे, अशी दृष्टी झालेली आहे की जगामध्ये सगळ्या ठिकाणी भगवत स्वरूपाचं त्यांना दर्शन होऊ लागलेलं आहे. प्राण्यांमध्ये भगवंताचं दर्शन होत आहे, माणसांमध्ये भगवंताचं दर्शन होत आहे, चराचरामध्ये भगवंताचं दर्शन होतं. ज्ञानोबा सांगतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. जे जे भूत भेटे ते ते भगवंत मानिजे. भूत म्हणजे कोणतं? ते आता लागतं ते नाही. भूत म्हणजे प्रत्येक जीव. जीवाच्या ठिकाणी भगवंताचं दर्शन होतं. आपण दृष्टांत तर ऐकतच असतो. नाथ महाराजांना गाढवात रामेश्वराचं दर्शन झालं, नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये पांडुरंगाचं दर्शन झालं. जे जे भेटे है की नाही? आणि मग सगळ्या ठिकाणी भगवत स्वरूपाचं संतांना दर्शन होतं. आज भगवान परमात्मा त्यांच्यामध्ये भरलेला आहे. जगामध्ये कणाकणामध्ये भगवान परमात्म्याचं त्यांना दर्शन होतंय, हे की नाही? अवघा देवची झाला पाहे भरोनिया अंतर्बाहे. म्हटले महाराज हे कळालं, भगवत स्वरूप त्यांचं जीवन झाल्यामुळं त्यांना कर्माची बाधा होत नाही. जरी कर्माची बाधा झाली तर त्याचं दुःख त्यांना होत नाही, कारण ते दुःख भगवान परमात्मा आपल्या अंगावर घेतो. हे वैशिष्ट्य संतांच्या ठिकाणी असल्यामुळे संत श्रेष्ठ आहेत. म्हटले मग आणखीन काय विशेष आहे? तुकोबाऱ्या सांगतात आणखीनही विशेष आहे. म्हटले काय विशेष आहे? तुकोबाऱ्या सांगतात 3 गुण आहे. म्हटले सत्व गुण आहे, रजोगुण आहे आणि तमोगुण आहे. या 3ही गुणांनी सगळं जग पछाडलेलं आहे. कुणी अतिशय तामसी असतं, त्याचं राहणं चांगलं नाही, खाणं चांगलं नाही, संगत चांगलं नाही. अरे म्हणलं का तो नुसतं चाकूच करतो डायरेक्ट, आहे की नाही? त्याला म्हणतात तामसी. अतिशय निद्रा, अतिशय आळस, बोलणं व्यवस्थित नाही, याला तामसी म्हणतात. दुसरा आहे रजोगुण. रजोगुण राजसी जे माणसं असतात, अस्थिर अशा प्रकारचं जीवन आहे. स्थिर कुठंच नाही महाराज. जसं महाराज सांगतात, ज्याप्रमाणे ते कुत्रं पळत असतं बा, नुसतं सारखं पळत राहतं, कुठं जायचं हे त्याला माहित नाही, तसं राजसी व्यक्तीचं जीवन असतं, अस्थिर अशा प्रकारचं जीवन. आणि त्यानंतर जो गुण येतो तो गुण येतो सत्वगुण. सत्व प्रधान काही मंडळीचं जे परमार्थिक मंडळी आहे, धार्मिक मंडळी आहे, असे मंडळी हे सत्व प्रधान असतात. पण महाराज संतांचं वैशिष्ट्य हे आहे की संतांना तमोगुणाचीही बाधा होत नाही, रजगुणाचीही बाधा होत नाही आणि सत्वगुणाचीही बाधा होत नाही. सत्व रजतम बाधा नव्हे हरिभक्तासी कदाव. म्हटले महाराज तुम्ही जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन आम्ही गीतेमध्ये भगवंताच्या बाबतीत ऐकलेलं आहे. गुणातीताचं वर्णन भगवंताच्या. मग तुम्ही भगवंताचं वर्णन करता की संतांचं वर्णन करता? कारण वर्णन करताना संतांचं वर्णन करत असताना गुणातीत म्हटलं गेलेलं आहे त्यांना, भगवंतालाही गुणातीत. म्हणजे नेमकं वर्णन कुणाचं करता तुम्ही? तुकोबऱ्या हसले. तुकोबऱ्या म्हणतात वास्तविक पाहता संत देहाने वेगळे आहेत, पण देवामध्ये आणि त्यांच्यामध्ये विशेष अशा प्रकारचा काही बदल नाही. देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न, अवघा देवची झाला पाहे भरोनिया अंतर्बाहे. विठाल 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 विठाल. अशा प्रकारे अभंगाचा सरळ सरळ अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. अजूनही वेगळ्या पद्धतीनं त्याचा अर्थ सांगू शकतात विद्वान मंडळी सर्व या ठिकाणी. तेव्हा पीठाधीश्वर भगवान दत्तात्रयाच्या कृपेने, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या कृपेने, बाबांची काल 43वी पुण्यतिथी या ठिकाणी साजरी झालेली आहे. काय उत्साह होता महाराज कालचा. जसं पंढरपूर या ठिकाणी अवतारला गेलतो. जय जय बाबा किसनगिरी. देवगढ़ के पंछी बोले जय जय बाबा किसनगिरी. देवगढ़ के पंछी बोले जय जय बाबा किसनगिरी. देवगढ़ के भक्त भी बोले जय जय बाबा किसनगिरी. देवगढ़ के भक्त ही बोले
जय जय बाबा किशनगिरी गोदावरी का जल भी बोले जय जय बाबा कृष्णगिरी देवघर का कनकन बोले जय जय बाबा कृष्णगिरी देवघर का कनकन बोले जय जय बाबा जय जय बाबा कृष्णगिरी जय जय बाबा किशनगिरी जय जय बाबा कृष्णगिरी बाबा वा देवगड का कणकण बोले जय जय बाबा किसन. काल आज आणि कायम या ठिकाणची हवा पानं असतील जे कण असतील अखंड बाबांचं ते स्मरण करत असतात. काय उत्सव झाला, भव्य अशा प्रकारचा कालचा उत्सव झाला. या ठिकाणून पाय निघत नव्हता. अनेक वारकरी मोठ्या उत्साहाने दिंड्या घेऊन आलोय, कोणी रिंगण केलंय, कोणी पावले खेळत आलंय. एवढंच नाही, मग दिंड्यांना कुठला त्रास होऊ नये म्हणून कोणी अन्नदान केलं, कोणी सरबत दिलं, कोणी पाण्याची व्यवस्था केली. काय आनंद होता आम्हाला. वैकुंठ पंढरपूरच या ठिकाणी काल अवतरलं गेलं. असं सुंदर कालचं वातावरण, मोठ्या उत्साहामध्ये बाबांची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी झाली. मग माऊलींना विचारलं की कसे असतात संत, संतांचं वैशिष्ट्य काय आणि संतांचं लक्षण काय, कसं ओळखायचं. ज्ञानोबारायांनी एका ओवीमध्ये संतांचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात संत कसे असतात. माऊली म्हणतात जे तपो तेजाची राशी एकायतन ज्ञानासी पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. काय लक्षण आहे. पहिलं लक्षण सांगितलं तो माऊली ज्ञानोबारायांनी. संत कसे म्हणे तप आणि तेजाच्या राशीच्या राशी त्यांच्याकडे असतात. अनेक जन्म त्यांनी तपश्चर्या केलेली. गंज वेगळा, ढीग वेगळा आणि रास वेगळी. गंजातलं ढिगातलं धान्य आपण मोजू शकतो, पण काही ठिकाणी आपण राशी असं पाहतो की अर्ध्या एकराच्या राशी असतात. धान्य मोजणं ते कठीण असतं. मग अशी एक जी रास आहे ती रास एक नाही, अनेक राशी तपाच्या त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत, है की नाही. जे तपो तेज, मग एवढं तप त्यांच्या जीवनामध्ये घडल्यामुळं तेजही तेवढं त्यांच्या ठिकाणी वाढले गेलेले. जे तपो तेजाचे राशी म्हटले महाराज तप आहे, तेज आहे, पण मग आम्हाला जर आमचा उद्धार करून घ्यायचा असेल, ते ज्ञान आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आम्ही काय करायचं, कुठं गेलं पाहिजे. ज्ञानोबाराय सांगतात दुसरं ठिकाणच नाही. एकायतन ज्ञानासी. संतांच्या ठिकाणी तुम्ही गेले, नतमस्तक झाले की त्या ठिकाणी तुमचा उद्धार झाला म्हणूनच समजायचं. एकायतन ज्ञानासी. एवढंच नाही, संतांचं सामर्थ्य एवढं आहे की माऊली म्हणतात पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. स्वतः तीर्थ स्वरूप ते आहेत आणि तीर्थाला सुद्धा पवित्र करण्याचं सामर्थ्य या संतांमध्ये. ते संत म्हणजे आपले समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा. विठ्ठल विठ्ठल काय जीवन असतं महाराज संतांचं. संतांचं वर्णन करत असताना तीर्थ आणि क्षेत्र या दोन गोष्टीचं वर्णन संतांनी केलेलं आहे. तीर्थ कशाला म्हणतात. आपण जे आंघोळ करतो, घरी जे आंघोळ करतो त्या पाण्याने आपली शरीराची शुद्धता होईल, शरीर स्वच्छ होईल. पण ज्यावेळेस तुम्ही तीर्थामध्ये स्नान करता, तीर्थामध्ये आंघोळ करता, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये असणारे जे दोष आहे, पाप आहे, जसं माऊली म्हणतात फेडी इथं, मग आपल्या शरीरामध्ये असणारे पाप ताप दोष असतील, त्या दोषाचा नाश करण्याचं सामर्थ्य हे तीर्थामध्ये आहे. आणि क्षेत्रही म्हटलं गेलं. क्षेत्र कशाला म्हणतात. ज्या ठिकाणी देवता किंवा संत वास करतात त्या भूमीला क्षेत्र अशा प्रकारचे म्हणतात. जसं तीर्थामध्ये शरीराचे दोष नाहीसे होतात, तसे क्षेत्रामध्ये आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये असलेलं दुःखाचं क्षालन होतं. माणसाची या ठिकाणी आल्यानंतर चिंता नाहीशी होते. या ठिकाणी आल्यानंतर माणसाला प्रसन्न वाटतं. म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला प्रसन्न वाटतं, ज्या ठिकाणी आल्यानंतर आपल्या शरीराचे दोष नाहीसे होते, ज्या ठिकाणी आल्यानंतर चिंता नाहीशी होती, समजायचं ते क्षेत्र आहे. आणि संतांचं वैशिष्ट्य आहे, संतांचा ज्या पाण्याला स्पर्श होतो ते पाणी पवित्र होतं, तीर्थ म्हटलं जातं त्याला. संत ज्या भूमीमध्ये राहतात ती भूमी पवित्र होते, क्षेत्र म्हटलं जातं.
ते तीर्थ आणि ते क्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र देवगड संस्थान. विठ्ठल 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 विठ्ठल. समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांनी या ठिकाणी साधना केलेली आहे, तपश्चर्या केलेली आहे आणि त्या तपश्चर्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी असणारी दिव्यता, रम्यता, प्रसन्नता या ठिकाणी आपल्याला ही पाहायला भेटते. महाराज माऊली ज्ञानोबा सांगतात ही प्रसन्नता आणि हे देवत्व सहजासहजी प्राप्त होत नाही, है की नाही. माऊली म्हणतात तपे विन दैवत. देवत्व प्राप्त होण्यासाठी काय करावं लागतं? तप करावं लागतं. तपे विन दैवत. देवत्व प्राप्त असे समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. पवित्र अशा प्रकारची ही भूमी आहे. म्हणता म्हणता 43 वर्ष होऊन गेलेले आहेत बाबाला, पण तरीही तेच चैतन्य, तीच प्रसन्नता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विठ्ठल 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 विठ्ठल. असे असणारे संत कसे बोलतात, त्यांचा व्यवहार कसा आहे, त्यांचं बोलणं कसं आहे, चालणं कसं आहे, माऊलीने त्याच्यासाठी एक ओवी सांगितलेली. संतांचं बोलणं कसं आहे, माऊली म्हणतात साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कसे बोलतात संत? संत बोलतात म्हणे साच बोलतात, साच खरं बोलतात संत. आणि मऊ बोलतात, मवाळ. मऊ म्हणजे कसं, दुसऱ्याच्या अंतःकरणाला दुःख होणार नाही असं हे संतांचं बोलणं असतं. अतिशय मऊ असतं, आल्हाददायक असतं. जसं आपण त्या सत्यनारायणाच्या प्रसादातला शिरा खातो बा, ते ब्राह्मण काका आपल्याला ते 1.25 किलोचे ते आपल्याला माप देतात आणून, त्याच्यानंतर ते शिरा करतात आणि मग शिरा झाल्यानंतर ते ब्राह्मण काका पोथी वाचतात. पोथी वाचन झाली का आता तो शिरा राहत नाही, आता त्याचं रूपांतर कशात होतं? प्रसाद. प्रसादामध्ये त्याचं रूपांतर होतं. आपण म्हणतो का पोथी वाचन द्या शिरा? नाही नाही, आपण काय म्हणतो? देवा प्रसाद द्या, आम्हाला प्रसाद द्या म्हणतो आपण. आणि मग महाराज तो प्रसाद आपण ज्यावेळेस घेतो, मुखामध्ये टाकतो आणि तो जितका आल्हाददायक, सुखदायक वाटतो, समाधान वाटतं, अगदी भारी वाटतं. आपण तो प्रसाद खाल्ल्यानंतर आपल्याला वाटतं काकाने आपल्याला आणखीन 1 चमचा द्यायला पाहिजे, पण मग आपण 1 रुपया त्यांना टाकलेल्यामुळे ते पण आपल्याला काय परत देत नाही. मला सांगायचं काय, तो प्रसाद जसं सुखदायक वाटतो, जसं मऊ वाटतो, तसं संतांचं बोलणं असतं. साच आणि मवाळ. मवाळ सुखदायक. संतांचं बोलणं कसं आहे? मवाळ आहे, सुखदायक आहे. संतांच्या बोलण्यातला आणि आपल्या बोलण्यातला फरक, जमीन आसमानचा फरक आपल्याला पाहायला मिळतो बा. संत बोलले का आपलं जीवन अमर होतं आणि आपण बोललो का त्या बोराट्याच्या काट्यावानी हृदय चिरल्या जातं. संतांचं बोलणं हे अमर करणारं जीवन असतं, बोलणं असतं. दुसरं, संत बोलतात किती हो? मितली आणि रस. थोडं बोलतात, बरं आहे ना तुमचं, थोडं बोलतात संत, पण तेवढं जरी बोलले, मितले आणि रसाळ बोलतात, आपल्याला समाधान वाटतं. संतांना आपण चालताना पाहिलं तर आपल्याला समाधान वाटतं. ते आपल्यासोबत बोलले, पूर्ण दिवस सुखाचा जातो. त्यांनी आपल्याकडे पाहून नुसते हसले तर आपल्या या ठिकाणी देवगडला आल्याची वारी पूर्ण झाल्याचं समाधान भेटतं, है की नाही. मितले आणि रसाळ. आणि ज्यावेळेस ते कीर्तनाला उभा राहतात, असं सुंदर ते शब्द असतात, ज्याप्रमाणे ज्ञानोबा सांगतात जसा अमृताचा झरा वाहतोय आणि त्या झऱ्याचा जसा कल्लोळ ऐकू येतो आणि त्या आवाजाने, त्या कल्लोळाने आपलं जीवन अमर होतं, तसं संतांचं ते बोलणं असतं. ते संत म्हणजे आपले बाबाजी. विठ्ठल 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 विठ्ठल. पूर्ण आयुष्यभर महाराज गुरूंची सेवा, पूर्ण आयुष्य तप, साधना, सत्यवादाचे तप या ठिकाणी बाबाजींनी केलेलं आहे. एवढं घडणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही, सामान्य गोष्ट नाही. त्यासाठी साधना लागते. आपण आता बाबाजींचं वर्णन करणं म्हणजे मोती या भिंग देणे तैसे होईल. पहिलाच मोती, है की नाही. आणि एवढी साधना बाबांच्या जीवनामध्ये बाबाजींनी पूर्ण आयुष्यभर गुरूंची सेवा त्या ठिकाणी केली आणि गुरुदास म्हणून पूर्ण आयुष्यभर त्यांचं स्मरण राहिलं. असे असणारे बाबा, त्यांची आज्ञा मला आली की या ठिकाणी पुण्यतिथीची तुम्ही सेवा करा. आणि बाबांच्या आज्ञेनं मला आजची ही सेवा भेटलेली आहे. बाबांची ज्यांच्यावर कृपा झाली, बाबांच्या कृपेने ज्यांचं जीवन
प्रकाशमय झालं असे असणारे आमचे स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज. महाराज काय प्रेम आहे. आम्ही विद्यार्थी अवस्थेमध्ये आळंदीमध्ये राहत होतो. सोबत राहत असताना खूप प्रेम केलं माझ्यावर, खूप प्रेम केलं. अगदी संध्याकाळची वेळ असायची, सर्व आळंदीत राहणारे आमचे गुरुबंधू आहे, संध्याकाळची मधुकरी असायची. कधी कधी काय व्हायचं, मधुकरी थोडी यायची, 1-1.5 चपाती यायची कधी कधी. मी मृदंगाची प्रॅक्टिस करायचो आणि मग मधुकरी आल्यानंतर महाराज म्हणायचे, संतोष महाराज मला काही एवढी भूक नाही, तुम्ही काय करा, 1.5 चपाती जर आली तर मी अर्धी खातो, तू 1 चपाती खा, तुम्ही 1 चपाती खा. प्रॅक्टिस करावं लागते तुम्हाला, तब्येत खराब व्हायला नको. ज्याप्रमाणे निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबरायांवर प्रेम केलं, अगदी तसं प्रेम स्वामीजींनी माझ्यावर केलं. आळंदी मधला काळ महाराज इतका कठीण काळ. आता व्यवस्था, सर्व व्यवस्था झालेल्या आहेत. संध्याकाळ झाली तर काय खावा हा प्रश्न निर्माण व्हायचा. आणि मग अशाही काळामध्ये तेवढं तपश्चर्या, तेवढी साधना स्वामीजींनी त्या ठिकाणी गेली. नेमकंच आम्ही आळंदीला नवीनच गेलेलो, बाईंच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी राहत होतो. साधना किती आहे, मोठेपण, तप, देवत्व सहजासहजी व्यक्तीला प्राप्त होत नाही, ते मला सांगायचं. आणि मग बाईंच्या त्या ठिकाणी तिथं राहत असताना बाईंना कुठंतरी कार्यक्रमाला जायचं होतं. बाईंनी सांगितलं की एवढे नाटाचे अभंग पाठ करा. किती पाठ करा हे नाही सांगितलं. मग नाटाच्या बाई गेल्या निघून आणि मग नाटाच्या अभंग पाठांतराला सुरुवात झाली. महाराज अभंग म्हणजे तो नाटाचा अभंग म्हणजे लहान नाही, 2-2 पानाचा एक अभंग आहे. आणि मग पाठांतराला सुरुवात झाली. सकाळी 1 अभंग, दुपारी 12 वाजेपर्यंत 2-3 अभंग पाठ व्हायचे. जवळजवळ 4-5 अभंग दुपारच्या जेवणापर्यंत पाठ व्हायला लागले. एका दिवसाला 10-10 अभंग पाठ झाले. नंतर 3ऱ्या-4थ्या दिवशी अशी परिस्थिती झाली, ज्यावेळेस मी तिथं यायचो आश्रमामध्ये, माझ्याकडे ते मालिका दिल्या जायची, म्हणजे मी बरोबर म्हणतो का बघा. आणि मग 4थ्या-5व्या दिवशी अशी परिस्थिती झाली की जेवण करणं सुद्धा कठीण. लाल अशा प्रकारचं तोंड, मला अजून पण ते आठवतं. लाल अशा प्रकारचं जेवण सुद्धा करणं कठीण, जेवण सुद्धा करता येत नव्हतं. पण मग बाईंनी सांगितलं, गुरूंनी सांगितलं ना, तो शब्द पूर्ण करायचा. मला 10 दिवसामध्ये 60 नाट पूर्ण पाठ करून टाकले पूजनीय स्वामीजींनी. आणि ज्यावेळेस बाईंना ते 60 नाट न चुकता म्हणून दाखवले, थाप पडली पाठीवर. एवढं सोपं नाही नाट 10 दिवसात तेवढं पाठ करणं, अशी प्रकारची साधना. त्यानंतर आळंदीचं शिक्षण झालं. महाराज मला हे सांगायचं, आज मी या ठिकाणी जे उभा आहे, या ठिकाणी मी आज जे कीर्तन करतो, तर ते केवळ स्वामीजींमुळे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याचं कारण असं की ते ज्यावेळेस संस्थेमध्ये होते, पाठाला होते, आम्ही दोघं आपले काळे गुरुजींचा आश्रम आहे, रामकृष्ण आश्रम गोनेगाव, यांची शाखा आळंदीमध्ये काळे गुरुजींच्या आश्रमामध्ये राहत होतो. आमचे बाळकृष्ण महाराज दिघे, भगवान महाराज जंगले शास्त्री, तेही त्या ठिकाणी राहायचे. आणि मग दररोज स्वामीजी पाठाला जायचे संस्थेमध्ये. मग पाठाला जात असताना मग ते पाठाला गेले की मला संस्थेमध्ये करमत नव्हतं, आश्रमामध्ये करमत नव्हतं. मग मीही त्यांच्यासोबत पाठाला जायचो. पहिलं वर्ष त्यांच्यासोबत दररोज ऐकून ऐकून, अभ्यास काही करायचं नाही, फक्त ऐकायचं. ऐकून ऐकून त्याला मला त्या पाठाची गोडी लागून गेली. दुसरंही वर्ष पूर्ण विचारसागर असेल, गीता असेल, याचं पूर्ण श्रवण झालं आणि अतिशय आवड मला निर्माण झाली. मला तसं पक्वच शिकायचं होतं. पण संगतीनं आपल्या जीवनामध्ये कसा परिणाम होतो त्याचं हे उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे. विठ्ठल विठ्ठल आणि मग दुसऱ्या वर्षी पूर्ण विचारसागराचं श्रवण केलं. त्याच्यात ऐका वाटत होतं, खूप समाधान वाटत होतं. मग स्वामीजींनी सांगितलं, आता तुम्ही 2 वर्ष तर श्रवण केलेलंच आहे, मग आता पाठाला बसून अभ्यास करा, व्याकरण वाचा. व्याकरणाचं पुस्तक आणलं मराठी, ते दररोज वाचन करून त्याची परीक्षा झाली, त्यामध्ये पास झालो. आणि म्हणता म्हणता 4ही वर्ष पूर्ण झाले. ते 4 वर्ष जे पूर्ण झाले ते स्वामीजींच्या संगतीमुळे. विठ्ठल 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 विठ्ठल. संस्थेचे 4 वर्ष झाल्यानंतर सर्व आमचे महाराज मंडळी, त्यामध्ये स्वामीजी असतील, बाळकृष्ण महाराज दिघे असतील, भगवान महाराज असतील, आम्ही सर्व महाराज मंडळी रामकृष्ण आश्रमामध्ये 6-7 वर्ष राहिलो. त्यानंतर बाबाजींनी हनुमानगडची जबाबदारी
पूजनीय स्वामीजींकडे त्या ठिकाणी दिली. आणि मग तिथून पुढे त्यांच्या जीवनामध्ये खरी साधनाला सुरुवात झाली. महाराज काय साधना केली त्याचा एकमेव साक्षीदार म्हणजे मी. ज्या थंडीच्या काळामध्ये आपण 2-2 ब्लँकेट अंगावर घेऊन झोपतो, बाहेर सुद्धा येणं कठीण होतं, अशा काळामध्ये अशा ड्रेसवर ओल्या कपड्यांनी रात्रभर नामस्मरण हनुमान चालिसेचा अनुष्ठान स्वामीजींनी त्या ठिकाणी हनुमानगडावर केलेलं आहे. है की नाही? जीवन सहजासहजी घडत नाही. जसं माऊली म्हणतात तपे विन दैवत, तप केल्याशिवाय देवत्व प्राप्त होत नाही. आणि असं कणखर अशा प्रकारचं तप हनुमानगडवर स्वामीजींनी केलं. आणि त्याचा प्रसाद आज कोणीही त्या ठिकाणी आलं, नुसतं बजरंगबलीला मागणी केली की आमच्या जीवनामध्ये अशा अडचणी, आमच्या जीवनामध्ये दुःख आहे, त्याचं निवारण होऊ द्या, आणि बजरंगबली ते दुःख निवारण करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. असा हनुमानगडावर खूप अशा प्रकारची साधना केली. त्यानंतर 6 महिने मौन साधना त्या ठिकाणी केलेली होती. कुणासोबत बोलायचं नाही, आपल्याला जे असेल ते बनवायचं, तेच काय एक टाइम खायचं, क्षेत्र संन्यास घेतला तेवढ्या भूमीच्या बाहेर जायचं नाही, आणि 6 महिने कोणासोबत बोलायचं नाही. महाराज सोपी गोष्ट नाही. आज एक दिवस जर कोणी कोणासोबत बोललं नाही तर आपल्याला असं होतं कोणासोबत बोलून काय बोलू असं होऊन जातं. पण डायरेक्ट 6 महिने सगळा संपर्क बंद. आणि मग भगवंतांनी परीक्षा ही तशीच घेतली. त्या मागं जी कुटी आहे त्या ठिकाणी महाराजांची साधना स्थली, त्या ठिकाणी साधना 6 महिने त्यांनी केलेली. साधना पूर्णत्वाला यायचे थोडे दिवस राहिलेले आणि भयानक अशा प्रकारचा आभाळ त्या ठिकाणी आलेलं आहे. काळं एकदम काळं कुळकुळीत आभाळ आलेलं आहे, वारं सुटलेलं आहे. एक वीज त्या ठिकाणी येऊ लागली, त्या पत्यावर यायची, आदळायची, पुन्हा मागं जायची. ते सभा मंडप आहे, तर मी साक्षीदार आहे त्यावेळेस. दोघंही घाबरून गेले. स्वामीजी घामाघूम झाले. त्यांना असं वाटायला लागलं आता काहीतरी कोणाला बोलावं, कोणाला तरी बोलून घ्यावं आणि आपण इथून कुठंतरी बाहेर निघावं वाटलं. पण साधना त्यांनी सोडली नाही. आहे ते नामस्मरण सारखं चालू ठेवलं आणि त्याचा परिणाम ती साधना त्या काळामध्ये 6 महिने पूर्ण झाली आणि जीवन सफल अशा प्रकारचं झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा प्रकारे स्वामीजींची प्रेमही आहे, आमच्यावर कृपाही आहे. आज माझं कीर्तन म्हटल्यानंतर पहिल्यापासूनच उत्साह आहे की नाही. जसं त्या अर्जुनाने हट्ट करावा आणि देवानी पुरवावा, अगदी आमचं इतकं प्रेम, एवढं प्रेम. म्हणजे आमच्या जीवनात दुःख जर आले तर आम्ही घरच्याला नव्हतो सांगत, कधी घरच्याला माहीत नाही आमच्या दोघातले दुःख असायचे. आपली सर्व मंडळींनी पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारचा काळ आमचा परमार्थामध्ये गेला, त्यांच्या संगतीमध्ये आमचं जीवन गेलं. आम्हाला भाग्यवान समजतो की असे संत आम्हाला गुरुबंधू म्हणून, सखा म्हणून आम्हाला या ठिकाणी लाभले. हे आमचं जीवन सफल झालं असं आपण म्हणायला काही हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. सेवेसाठी घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा आहे. आणि या अभंगामध्ये तुकोबराय भक्तांच्या विशेष स्वरूपाचं वर्णन करतात. अनेक वारकरी मंडळी, साधू संत मंडळी आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये आलेले आहेत. तुकोबराय ही आज पंढरपूरमध्ये आले. काय पंढरपूरचा आनंद जसा काल देवगडचा आनंद होता, अगदी तसाच हुबेहूब पंढरपूरचा त्या ठिकाणी आनंद आहे. अनेक वारकरी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहे. तुकोबराय उपस्थित आहे. तुकोबरायांनी पांडुरंगाच्या दर्शनासाठी त्या बारीमध्ये उभा आहे. थोड्या अंतरावर पांडुरंगाचं ते सुंदर अशा प्रकारचं स्वरूप तुकोबरायांना दिसतंय. तुकोबराय डोळे भरून त्या पांडुरंगाचं स्वरूप पाहतात आणि तुकोबरायांनी अभंग त्या ठिकाणी रचना केली. कसं आहे पांडुरंगाचं स्वरूप? तुकोबराय सांगतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. असं सुंदर जसं राजस आहे, मदनाचा पुतळा आहे. आणि ज्यांच्या तेजापुढे रवी शशी यांचंही तेज कमी पडावं असं ते पांडुरंगाचं स्वरूप. तुकोबराय पाहतात, बारी थोडी थोडी पुढे चाललेली आहे. तुकोबराय पांडुरंगाच्या चरणाजवळ गेले. पांडुरंगाच्या चरणावर माथा ठेवलेला आहे आणि पांडुरंगाचे पाय आपल्या छातीशी लावले. जगातलं सगळं सुख आपल्याला मिळालं अशा प्रकारचा अनुभव आज तुकोबराय करतात. तुकोबरायांनी पांडुरंगाचा निरोप घेतला. तुकोबराय बाहेर आलेले आहेत. पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं आणि जवळच एक संतांची सभा बसलेली आहे. अनेक संत मंडळी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि एक पारमार्थिक चर्चा चालू आहे.
ती चर्चा चालू असताना त्या चर्चेमध्ये सहज विषय निघाला की या जगामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे, सगळ्यात मोठा कोण आहे, पूजनीय कोण आहे. आणि मग त्यामध्ये जे काही विशेष मंडळी होती त्यांना विचारलं जाऊ लागलं कोण मोठा आहे आणि का मोठा आहे हेही सांगायचं. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक त्या ठिकाणी बसलेले होते. समोर गावातली पाटील बसलेले होते, व्यवहाराच्या क्षेत्रामध्ये ते मोठे होते. त्यांना विचारलं, म्हटले पाटील तुम्ही सांगा तुमच्या मताने या जगामध्ये श्रेष्ठ कोण आहे, कोणाला मोठं मानता तुम्ही. पाटील उभा राहिले, व्यवहाराच्या क्षेत्रामधील ते तज्ज्ञ असल्यामुळं त्यांनी सांगितलं, म्हटलंय महाराज जो श्रीमंत आहे, भरपूर पैसा ज्याच्याकडे त्याला मी मोठा मानतो. कुणी सांगितलं सत्तेच्या क्षेत्रातील व्यक्तीनं सांगितलं ग ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे, जो सत्ताधीश आहे तो मोठा आहे. कलाकाराला विचारलं तुमच्या दृष्टीनं तुमचा आदर्श कोण आहे, तुम्ही कोणाला मोठं मानता. त्यांनी सांगितलं उत्कृष्ट कला जो सादर करतो, आपल्या कलेनं जो या जगाला मोहून टाकतो तो कलाकार मोठा आहे. कुणी सांगितलं अभिनेता मोठा आहे, कुणी सांगितलं तपस्वी मोठा आहे, कुणी सांगितलं शेतकरी मोठा आहे, कुणी सांगितलं व्यापारी मोठा आहे. अशी मुलाखत घेत घेत नेमकं निळोबाळे त्या ठिकाणी बसलेले होते. शेजारी तुकाराम महाराज बसलेले होते. महाराजांना विचारलं, म्हटले महाराज तुम्ही सांगा तुमच्या मताने या जगामध्ये मोठा कोण आहे, कोणाला श्रेष्ठ मानता तुम्ही. तुकोबराय म्हणतात माझ्या मताने जर कोणी मोठा होत असेल तर मी सगळ्याला मोठं मानायला तयार आहे. माझ्या एकट्याच्या मताला काय किंमत आहे, बहुमताला किंमत आहे. लोकांनी सांगितलं, म्हटले महाराज आम्ही सामान्य माणसं आहोत, परमार्थातलं आम्हाला विशेष अशा प्रकारचं काही कळत नाही. तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर असं सरळ सरळ भाषेत द्या ना, असे आडेवेडे खाऊन घेऊन देऊ नका ना. त्यावेळेस तुकोबराय हसले. तुकोबरायांनी निळोबरांना इशारा केला आणि तुकोबरांच्या वतीनं निळोबरांनी उत्तर दिलं, हरिभक्त थोर भूमंडळी हरिभक्त थोर, भूमंडळी हरिभक्त थोर, भूमंडळी हरिभक्त थोर. काय त्यांचं महिमा वर्णोवार, काय त्यांचं महिमा वर्णोमी पामर, काय त्यांचा महिमा वर्णुमी पामर, काय त्यांचा महिमा वर्णुमी पामर. हरिभक्त थोर भूमंडळी हरिभक्त थोर, भूमंडळी हरिभक्त थोर, भूमंडळी हरिभक्त थोर. तुकोबरांना प्रश्न विचारला या जगामध्ये श्रेष्ठ कोण आहे, मोठा कोण आहे, पूजनीय कोण आहे. आणि तुकाराम महाराजांच्या वतीनं निळोबरांनी उत्तर दिलं की भूमंडळी हरिभक्त थोर आहे. भगवंताचे भक्त हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत, मोठे आहेत, पूजनीय आहे सर्वापेक्षा. मग निळोबरांनी हे उत्तर दिल्यानंतर महाराज तिथं अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक बसलेले होते. प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं, त्याचा आदर्श वेगळा. आणि मग सर्वानुमते संत श्रेष्ठ आहे, भक्त मोठे आहेत असं निळोबरांनी उत्तर दिलं. आणि मग निळोबरांनीच उत्तर दिलं असं नाही, त्याला नामदेव महाराजांनीही दुजोरा दिला आहे की साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. मग महाराज हे उत्तर दिल्यानंतर तिथं बसलेले जे काही वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक होते त्यांच्या एका एकाच्या कपाळावर 4-4 आट्या उमटल्या, हरिभक्त आणि मोठे. महाराज मग लोक गप्प नाही बसले. लोकांनी तुकाराम महाराजाला आणि निळोबरायांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रश्नाचा भडीमार तुकोबरायांवर निळोबरायांवर केला. का हो म्हटले तुकोबराय, निळोबरांनी जे उत्तर दिलं ते तुम्हाला मान्य आहे का. तुकोबरायांनी सांगितलं हो. म्हटले मला जे अपेक्षित होतं तेच उत्तर त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे हरिभक्त या जगामध्ये मोठे आहेत, श्रेष्ठ आहेत. हो म्हटले नक्कीच श्रेष्ठ आहेत, मोठे आहेत. म्हटले मग असं काय आहे त्यांच्याकडे की ज्याच्यामुळे तुम्ही सगळ्या जगात भक्ताला मोठं मानता, काय विशेष आहे. महाराज लोक भक्ताला मानत नाही असं नाही, लोक भक्ताला मानतात. लोकांच्या अंतकरणामध्ये हरिभक्ताबद्दल सहानुभूती निश्चित आहे आणि इतरांसारखं मापही नाही. पण तरी लोक भक्ताला मोठं म्हणून मानतात का बिचारा. सकाळी सकाळी काकडा चालू असतं आपल्या गावाकडे इकडं तिकडं. आणि मग शेजारचे लोक काय म्हणतात, बिचारा 3 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून आरडतो, काकडा म्हणतो. बिचाराला घोटभर चहा द्या, सहज म्हणतात बिचारा. म्हणजे ज्याला लोक बिचारा म्हणतात त्याला तुम्ही काय म्हणतात, सर्वश्रेष्ठ म्हणता, मोठे म्हणता.
मग साहजिकच तुकोबऱ्यांना आणि निळोबऱ्यांना लोकांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सावध राहावं लागलं. म्हटले महाराज, आजपर्यंत आम्ही अनेक लोकांना प्रश्न विचारले, अनेक लोकांना विचारलं, पण असा प्रश्न आम्हाला आजपर्यंत कधीही पडला नाही. अनेकांनी सांगितलं या जगामध्ये जो श्रीमंत आहे तो मोठा आहे, कारण सध्या चलती कशाची आहे? पैशाची. तुमच्याकडे पैसा पाहिजेत फक्त, तो कसा कमवलेला याला कोणी विचारत नाही. कारण सुभाषित सांगतात, सर्वे गुन्हा हा कांचनम आश्रयंते. आता संवादात्मक कीर्तन आहे, तो व्यक्ती तुकोबरायांना प्रश्न विचारतो आणि तुकोबराय त्याचं उत्तर देतात. आता तो व्यक्ती तुकोबरायांना म्हणतो, महाराज आजचा काळ कसा आहे, आज ज्याच्याकडे पैसा आहे, जो श्रीमंत आहे त्याला लोक मानतात. एवढंच नाही, यशास्ति वित्तम आहे की नाही, सर्वे गुण हा कांचनम आश्रयंते. त्यांनी सांगितलं जगातले सगळे गुण या संपत्तीच्या आश्रयाने राहतात. असा श्रीमंत असेल त्याला लोक मानतात महाराज. तो आला का लोक उभा राहतात त्याच्या, तो आल्यानंतर उठून उभं राहतात. एवढंच नाही म्हटले महाराज, तुम्ही ज्या एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे की नाही, ज्याच्याकडे धन आहे, धनवंत असणार आहे, त्याला सगळ्या ठिकाणी मान्यता आहे म्हटलं, आहे की नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. धनाट देखोनी अनामिक, धनाट देखोनी अनामिक, देखोनी अनामिक, धनाते देखोनी अनामिक. तया ते मानिती लोक, तया ते मानिती लोक, तयाते मानिती लोक, तयाते मानिती लोक. अपमानिले वेद पाठक, अपमानिले वेद पाठक, अपमानिले वेद पाठक, अपमानिले वेद पाठक. सात्विक शास्त्रज्ञ संपन्न, सात्विक शास्त्रज्ञ टाळी वाजवा, बसलेले टाळी वाजवा. वा 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 वा, टाळकरी. ऐका कलीचे महिमान, 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 काका कलीचे महिमान, ऐका कलीचे तुकोबरा सांगतात, ऐका कलीचे महिमान. कलीचं महिमान असं आहे, असत्याशी रिझलेजन आहे की नाही, पापा देते अनुमोदन, पैशासाठी सर्व. कशासाठी आहे म्हटले महाराज, तुम्ही एक ठिकाणी वर्णन केलं, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला मोठं मानलं जातं. एवढंच नाही महाराज, ज्याच्याकडे पैसा आहे, जो श्रीमंत आहे, तो नसला कुलवान तरी त्याला लोक म्हणतात नाही, कुलवान घरा नाही म्हणतात. कशामुळं? म्हणून आजच्या काळामध्ये जो श्रीमंत आहे त्याला मोठं मानलं तर आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. जो सत्तेवर आहे त्याला मोठं मानलं तर आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कारण सत्तेमध्ये सामाजिक शक्ती आहे, आर्थिक शक्ती आहे, त्याला मोठं माना ना. एवढंच नाही, जो तपस्वी आहे त्याला मोठं मानलं तर आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. तुम्ही म्हणता हरिभक्त मोठे, म्हणजे श्रीमंतापेक्षा हरिभक्त मोठे, सत्ताधीशापेक्षा हरिभक्त मोठे. म्हणले सांगा असं काय विशेष आहे की जे श्रीमंताकडे नाही.
असं काय विशेष या भक्तांकडे की जे विद्वानाकडे नाही, जे अभिनेत्याकडे नाही? का तुम्ही हरिभक्ताला मोठं मानता? हरिभक्ताला मोठं मानण्याचं काय कारण आहे? कारण मोठेपणा येण्यासाठी, श्रेष्ठपणा येण्यासाठी, थोरपणा येण्यासाठी कुठला ना कुठला विशेष गुणधर्म तुमच्याकडे असावा लागतो, की जो गुणधर्म इतरांकडे नाही आणि तो फक्त तुमच्याकडे म्हणून तुम्हाला मोठं मानलं जातं. उदाहरण जर पाहायचं ठरलं तर धातूमध्ये सोनं घ्या. सोन्याला इतर धातूच्या तुलनेमध्ये मोठं मानलं जातं का नाही? श्रेष्ठ मानलं जातं का नाही? मानतात का नाही सोन्याला श्रेष्ठ? इतर धातूच्या तुलनेत लोखंड असेल, ॲल्युमिनियम असेल, तांब असेल, पितळ असेल, या धातूच्या तुलनेमध्ये सोन्याला मोठं मानतात की नाही? नाही मानतात. का सोन्याला मोठं मानतात? सोनं श्रेष्ठ का आहेत? तर सोनं श्रेष्ठ असण्याचे 2 गुणधर्म त्या ठिकाणी सांगितले. सोन्याचा पहिला गुणधर्म, सोनं कितीही वर्ष जमिनीमध्ये राहिलं, मातीच्या संगतीत आलं, चिखलाच्या संगतीत आलं, पाण्याच्या संगतीमध्ये आलं तर ते नाश होत नाही, त्याचा गंजत नाही, खराब होत नाही, काहीच होत नाही सोन्याला. सोन्याचा पहिला गुणधर्म काय? सोनं खराब होत नाही. अगदी ब्रह्म जर बाजूला सोडलं तर सोनं अविनाशी म्हटलं तरी काय हरकत नाही, तापवलं का पुन्हा नवं होतं ते, हे की नाही? पहिला गुणधर्म काय सोन्याचा? सोन्याचा नाश होत नाही. सोन्याचा दुसरा गुणधर्म, सोन्याला किंमतही भरपूर आहे. काय तोळा सोनं आहे? हा भाऊ नामदेव महाराजाला माहिती सोन्याचा भाव. मग लोखंड काय तोळा आहे? काय तोळा आहे लोखंड? नामदेव महाराज म्हणले, महाराज लोखंड तोळ्यावर नाही, क्विंटलवर, टनावर विकलं जातं. तेव्हा श्रेष्ठपणा येण्यासाठी, थोरपणा येण्यासाठी कुठला ना कुठला विशेष गुणधर्म तुमच्याकडे असावा लागतो, की जो गुणधर्म इतरांकडे नाही आणि तो फक्त तुमच्याकडे, त्या सोन्यासारखा. म्हणून तुम्हाला जगामध्ये किंमत आहे, मोठेपणा आहे. विठ्ठल विठ्ठल असं काय विशेष आहे संतांकडे की तुम्ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ त्यांना मानलं, पूजनीय मानलं, मोठं त्यांना मानलं? काय विशेष आहे? तुकोबरे उभं राहिले, तुकोबरे म्हणतात, बाबा जगामध्ये भक्त मोठे आहेत त्याचे अनेक कारण आहे म्हटले. पण आता अनेक कारण आहे सांगता येणार नाही, तुम्हाला एकच कारण सांगतो म्हटले काय कारण आहे? तुकोबरे सांगतात, जगात कोणीही असो, श्रीमंत असला काय, तपस्वी असला काय, खेळाडू असला काय, कोणीही असो, सगळं जग कर्माच्या अधीन आहे, सुखदुःखाच्या अधीन आहे, कर्म परतंत्र आहे. महाराज हे सोनं असू द्या, पैसा असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या, गाड्या असू द्या, पण सुखी असणारे फार म्हणजे नसलेतच जमा आहे, ठीक आहे? कोणी असो, सगळे कर्माच्या अधीन. आणि या कर्माची सत्ता इथपर्यंत पोहोचलेली आहे की या जगाची उत्पत्ती करणारा, पालन करणारा, जो पोषण करणारा जो देव आहे, भगवान परमात्मा, तो सुद्धा कर्माच्या अधीन आहे. महाराज सामान्य कर्माच्या अधीन यात विशेष नाही, या जगाचं पालन करणारा भगवान परमात्मा हे कर्माच्या अधीन. कुणीच कर्माच्या बंधनातून सुटलेलं नाही, कर्म परतंत्र आहे सगळे. विठ्ठल विठ्ठल श्रीमंत कर्माच्या अधीन आहे, सत्ताधीश कर्माच्या अधीन आहे, कलाकार कर्माच्या अधीन आहे, अभिनेता आणि तपस्वी सुद्धा कर्माच्या अधीन. कर्म जिथं ठेवीन, जसं कर्म ठेवीन, जितक्या दिवस कर्म ठेवीन, तसं तिथं आणि तितक्या दिवस राहता येतं. कर्म संपल्यानंतर काहीच करता येत नाही. मला पंचदशी मध्ये म्हणतात, वशम भावे भावानाम प्रतिकारो भवे तेदी तदा दुःखर्न लिप्पेनम नलराम युधिष्ठिरा. महाभारताचं युद्ध निश्चित झालेलं आहे, सगळं सैन्य समोरासमोर आलेलं आहे. कौरवाची सेना वेगळी, पांडवांची सेना वेगळी. अर्जुनाने सांगितलं, माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी कोण कोण आहे मला पाहू द्या म्हणले. अर्जुनाने फेरफटका मारून आला, त्याला तो मोह झाला. मोह झाल्यानंतर भगवंताने तो मोह घातला आणि मग युद्धाला सुरुवात झाली. महाराज भयानक अशा प्रकारचं ते युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं. पहिले 1-2 दिवस गेले, नंतर दुर्योधनाचं काही समाधान व्हायला तयार नव्हतं. मग दुर्योधनाने आचार्य भीष्माचार्यांकडे ते आलेले, दुर्योधन आलेला आहे आणि सांगितलं, आचार्य उद्या सकाळपासून तुम्ही या सेनेचे सेनापती पद तुमच्याकडे देण्यात येणार आहे. महाराज ज्यावेळेस भीष्माचार्यांचं सेनापती पद आलं, सगळीकडे हाहाकार उडायला लागला. आता असं वाटायला लागलं तर पांडवांचं काय खरं नाही, सगळीकडे हाहाकार झालेला. भीष्माचार्य रणांगणावर उभा आहे. काही क्षणामध्ये शंख वाजवले गेले, भेरी वाजवल्या गेली
आणि घनघोर युद्ध त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. अनेक सैनिक मारल्या गेले. भीष्माचार्यांचं ते रूप पाहून देवांना सुद्धा कौतुक वाटायला लागलेलं आहे. पण तरी दुर्योधनाचं समाधान झालेलं नाही. त्या दिवसाचं युद्ध थांबल्यानंतर दुर्योधन सन त्या भीष्माचार्यांच्या त्या शिबिरामध्ये गेलेला आहे आणि सांगितलं, आचार्य तुम्ही भीष्माचार्य, तुमची शक्ती काय आहे मला माहिती आहे म्हटले. कारण माऊलींनी वर्णन केलेलं आहे की नाही, हा भीष्म गंगा नंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपुगज पंचननू आहे की नाही, असं त्यांचं सामर्थ्य महाराज. एकाचे मनोव्यापारे हे विश्वाची होय संवारी, असं तुमचं सामर्थ्य आहे. एका बाणामध्ये अख्ख्या विश्वाचं नाश होऊन जाईल असं तुमचं सामर्थ्य. मग एवढं सामर्थ्य असताना तुम्ही सामान्य सैनिक मारता. पांडवांचा एक तरी मुख्य सैनिक मारला का म्हणे तुम्ही? म्हणजे तुमच्या मनामध्ये भेद आहे म्हटले काहीतरी. राहता आमच्या बाजूला, खाता आमच्या बाजूला आणि युद्ध त्यांच्या बाजूला करता. महाराज मोठे माणसं शब्द लागले. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केलेली, उद्या एक तर त्या देवाला शस्त्र हातामध्ये धारण करायला लावेन, नाही तर निष्पांडव पृथ्वी करेन म्हटले. महाराज प्रतिज्ञा केल्यानंतर सगळीकडे हाहाकार झाला. सगळ्यांना असं वाटायला लागलं आता पांडवांचं काही खरं नाही, कारण त्याला भीष्म प्रतिज्ञा म्हणतात. आणि मग दुसऱ्या दिवशी भीष्माचार्य त्या रणांगणावर आलेले आहेत. आज ते तेजच काही वेगळं होतं भीष्माचार्यांचं. शंख वाजवल्या गेल्या, भेरी वाजवल्या गेले. काही क्षणामध्ये घनघोर अशा प्रकारचं युद्ध सुरू झालं. अर्जुनाला तर बाणच लावू दे ना भीष्माचार्य. आणि मग अर्जुन हताश होऊन गेलेला आहे. देव ही विस्मित झाले. देव सारखं भीष्माचार्यांकडे पाहतात, काय आज ते म्हातारे पण सामान्य नव्हते. महाराज भीष्माचार्यांचा अवतार पाहून देवाला ही आश्चर्य त्या ठिकाणी वाटलेलं होतं. पण मग देव भानावर आले. देवानी मागं वळून पाहिलं, अर्जुनाकडे पाहिलं. अर्जुनाचं सगळं शरीर रक्तबंबाळ झालेलं दिसलं. जसा पावसाळ्यामध्ये तो डोंगर पाण्याने सगळ्या बाजूने पाझरावा, तसं अर्जुनाचं सर्व शरीर रक्ताने पाझरत होतं. महाराज अर्जुनावर प्रेम होतं देवाचं. देवाला पाहवलं नाही, रथाच्या खाली उडी मारली. मोडलेल्या रथाचं चाक हातामध्ये घेतलं आणि भीष्माचार्यावर धावलेले भीष्माचार्यांना मारण्यासाठी. आता भीष्माचार्यांचा पहिला पण त्यांचं खरं ठरला. भीष्म पण केला खरा. भीष्माचार्याने आपले शस्त्र खाली ठेवलेले आणि मग शस्त्र खाली ठेवल्यानंतर भगवंताने सांगितलं, अर्जुन त्या ठिकाणी खाली आला, भगवंताचे पाय धरले. देवा तू काय करतोस म्हटले. काय करतोस तू? काय करतो म्हणजे मी असताना माझ्या भक्तावर जर संकट येत असेल तर मग माझं काय? अरे मग तुला लोक हसतील, अपमान होईल तुझा. काडी लाव म्हटले, माझ्या मानाला काडी लाव. मी असताना माझ्या भक्तावर जर संकट येत असेल तर असा मान मला नकोय. अरे लोक तुला नावं ठेवतील, हसू दे म्हणे, तू बस म्हणे रथामध्ये. रथामध्ये अर्जुन बसलेला आहे. भगवंतानी आज्ञा केली आणि बाण सोड म्हटले, बघू नको काय. अर्जुनाने सब बाण सोडलेले. सर्व शरीरामध्ये भीष्माचार्यांचे ते बाण घुसलेले आहेत. भीष्माचार्य धारातीर्थी पडले. त्या बाणांच्या टोकावर भीष्माचार्य त्या ठिकाणी शरपंजरी पडलेले आहेत. त्या दिवसाचे युद्ध त्या दिवशी थांबले गेलं. आणि मग संध्याकाळी भीष्माचार्य होते, सगळ्यांचं पितामह म्हटलं जायचं त्यांना. मग सर्व मंडळी त्या ठिकाणी पांडव भीष्माचार्यांना भेटण्यासाठी गेलेले आहेत. त्या ठिकाणी द्रौपदी आहे, कुंती माता आहे, नकुल सहदेव आहे, अर्जुन आहे, युधिष्ठिर आहे. असे सर्व मंडळी भीष्माचार्यांना दर्शनासाठी त्या ठिकाणी गेले. भीष्माचार्यांचं त्या ठिकाणी डोळे लावलेले आहेत. भगवान श्रीकृष्णही त्या ठिकाणी भीष्माचार्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत. आणि भीष्माचार्यांचं अखंड त्या ठिकाणी भजन चालू आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. अखंड भगवंताचं भजन चालू आहे. कोणीतरी आलंय याची चाहूल त्यांना लागली. त्यांनी हळू डोळे उघडले. एकेकाकडे ते बघू लागलेले. अर्जुनाकडे नकुल सहदेव आहे, धर्मराज आहे. हे सगळ्यांकडे बघितलं आणि बारीक आवाजामध्ये म्हटले, माझा केशव आलेला नाही. आता भगवंताची सुद्धा हिंमत नव्हती महाराज त्यांच्या समोर उभं राहायची. देव डोक्यापाशी उभं राहिले. केशव आला नाही म्हटल्यानंतर भगवान परमात्मा समोर आले आणि समोर आल्यानंतर विचारलं, देवा मला आठवत नाही माझ्या जन्मामध्ये मी कधी चुकीचं कर्म केलं असेल, कधी युद्धाशिवाय कुणावर अन्याय केला असेल, मला असं कधी आठवत नाही म्हटले. पण मग मला हे कर्म का भोगावं लागतं? का 6 महिने या बाणाच्या टोकावर मला झोपावं लागतं? भगवंताने सांगितलं, आचार्य तुम्हाला कर्माचा सिद्धांत माहिती आहे. ज्यांनी जे कर्म केलं त्याला ते भोगावंच लागतं. केले कर्म झाले
तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. पण मग देवा मला आठवत नाही मी काय कर्म केलं. भगवंताने एक पट तयार केला, समोर ते एक प्रोजेक्टर लावल्यासारखे ते चित्र दिसू लागलेलं आहे. एक योद्धा आहे, तरुण आहे, योद्ध्याचे कपडे अंगावर घातलेले आहेत, एका हातामध्ये धनुष्य आहे, एका हातामध्ये बाण आहे आणि चाललेलं आहे रस्त्याने. आता तरुणने म्हटल्यानंतर ते काही नीट चालणार नाही, हे की नाही. तरुण पोरगा असावं ते नीट चालत नाही. ते म्हाताऱ्याला तरी काहीतरी बोलन, पोराला चिमट्या तरी घेईन, कुत्र्याला दगड तरी मारीन. आणि मग असं तारुण्य आहे, मुसमुस्त तारुण्य आहे, योद्ध्याचे कपडे, हातामध्ये बाण आहे आणि जात असताना एक सरडा कुपाटीच्या बाजूला पडलेला आहे. मग जाताना जावा ना, तो बाण त्याला टोचला आणि असा फेकला. तो सरडा फेकल्याबरोबर एका निवडुंगाच्या पानावर तो सरडा पडलेला आहे. आणि तो निवडुंगाच्या पानावर पडल्यानंतर त्याच्या सगळ्या अंगामध्ये ते निवडुंगाचे काटे शिरले आणि 6 क्षण तो सरडा त्या ठिकाणी जगला आणि 6 क्षणानंतर त्याचा त्या ठिकाणी काय झाला, मृत्यू झाला. मग भीष्माचार्यांच्या लक्षात आलं आपल्या मागच्या जन्मामध्ये हे कर्म आपल्याकडून घडलेलं आहे. पण म्हटले देवा तो 6 क्षण जगला, आम्हाला 6 महिने. भगवंताने सांगितलं कर्माचा सिद्धांतच असा आहे, कर्म हे व्याजाप्रमाणे सोडावं लागतं. कसं, चक्रवाढ व्याजाप्रमाणे फेडावं लागतं, दर साल दर सेकडा या पद्धतीने फेडावं लागतं. मग अशा प्रकारे भीष्माचार्य महाराज कुणीही असलं, भीष्माचार्य होते, भगवंताची कृपा होती, पण कर्म हे भोगावंच लागलं. विठाल विठाल वशम भावे भावानाम प्रतिकारो भवेत यदि तदा दुःखेन लिप्पेनम नलराम युधिष्ठिरा. एक लहान मुलगा असतो, त्याच्या नशिबात लिहिलेलं असतं की याला आयुष्यभर गोड पदार्थच खाऊ द्यायचे नाही, साखर घातलेले पदार्थ याला खाऊच द्यायचे नाही, असं त्याच्या नशिबामध्ये लिहिलेलं असतं. लहान असतो, गोड पदार्थ खाण्याची खूप आवड आहे, दात चांगले आहेत, पचवण्याची ताकद आहे. पण मग ते पदार्थ आणण्यासाठी काय लागतो, पैसा लागतो. तो पैसा त्यांच्याकडे नसतो, त्या पोराकडे नसतो. आता तो शाळेत जायला लागतो, शाळेमध्ये जाऊन हुशार होतो, आता मोठा होतो आणि मोठा होऊन एवढी योग्यता त्याच्यामध्ये येते की त्याने आता साखर कारखान्याचा मालक तो होऊन जातो. आता साखरेला काही कमी आहे का, आता पैशाला काही कमी का, निम्म आयुष्य ते करण्यामध्ये त्याचं जातं, लक्ष देत नाही मागं. मग एक दिवस दुपारची वेळ आहे, असे उन्हाळ्याचे दिवस आहे आणि मग तो विचार करतो राहिलेलं आयुष्य जे आहे का ते आता मस्त आनंदात घालू, गोड पदार्थ खाऊ, जे आपल्या इच्छा राहिलेल्या त्या इच्छा पूर्ण करून घेऊ, असं तो विचार करतो. तेवढ्यात त्याला चक्कर यायला लागते. चक्कर येते, डोळे पांढरे करतो आणि खाली पडतो. खाली पडल्याबरोबर ते सेवक राहते 2-3, ते घेतात त्यांना गाडीमध्ये टाकतात, दवाखान्यामध्ये नेतात. डॉक्टर ते रक्त चेक करतात, BP चेक करतात आणि मग तो शुद्धीवर त्या ठिकाणी आल्यानंतर तो म्हणतो डॉक्टर मला काय झालं. डॉक्टर म्हणतात साहेब तुम्हाला आता गोड पदार्थ तुम्हाला खाता येणार नाही, की नाही, गोड पदार्थ तुम्हाला नाही हो. म्हटले डॉक्टर साहेब लहान होतो, गोड पदार्थ खाण्याची खूप आवड होती, पैसे नसल्यामुळे नाही खाता आले, पण आता मी साखर कारखान्याचा मालक आहे, आता काय कमी, साखरेला माझ्याकडे पैसा भरपूर आहे, साखरही भरपूर आहे, मी साखर खाणार आहे. म्हटले मी गोड पदार्थ खाणार आहे, साखर घातलेली पदार्थ खाणार आहे. त्यांनी सांगितलं साहेब तुम्हाला जर हे पदार्थ खायचे असेल तर अगोदर पाहुण्यांना फोन करावा लागेल, लाकडं तिकडं नेऊन टाकावं लागेल, ते मडकं आणावं लागेल, नंतरच तुम्हाला ते पदार्थ खाता येईल. मग मला सांगा आता किती श्रीमंत असला मग त्याला ते गोड पदार्थ खाता येईल, कुठली सत्ता त्याच्या हातामध्ये असल्यानंतर त्याला पदार्थ ते खाता येते. महाराज सत्ता आणि संपत्ती काही हस्तक्षेप करत नाही. आपल्या ताज्या उदाहरणावरून बघा ना, एकदा जर आलं ना एक क्षण सुद्धा लागत नाही. विठाल विठाल किती श्रीमंत असला कर्म संपल्यानंतर आपल्याला काहीच चालत नाही. महाराज सत्तेवर असतानाही हे जग सोडून जावं लागतं, ठीक आहे नाही. रामायणामधलं उदाहरण आहे, दशरथाने रामाला राजा बनवण्याचं जाहीर केलेलं होतं. उद्यापासून अयोध्येचा राजा राम आहे राम, अशा प्रकारची घोषणा दिली, दौंडी दिल्या गेली. झालं मग राज्याभिषेकाची सगळी तयारी सुरू झाली. 4 समुद्राचं पाणी, नारळाच्या फांद्या, केळीचे खुंट, सर्व तयारी झाली राज्याभिषेकाची. पण कर्माने सांगितलं नाही, रामाला राजा नाही होता येणार, अजून वेळ आहे. ज्या मुहूर्तावर राजगादीवर बसायचं होतं त्याच मुहूर्तावर वनवासाचे कपडे अंगावर घालून पायामध्ये खडावा घालून वनवासाला जावं लागलं. कोणाला? प्रभू रामचंद्राला. इकडं चित्रकूटापर्यंत जाईपर्यंत दशरथ राजा पुत्रयोग आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे.
भरताला बोलवलं. भरताच्या हातून दशरथाचे क्रियाकर्म त्या ठिकाणी उरकले गेलेत. आणि मग कैकेयीने एकुटाने कुणासाठी केले होते? त्या भरताने राजा व्हावं म्हणूनच केले होते ना. पण भरताने सांगितलं नाही, अयोध्येचा राजा राम आहे आणि रामच राहणार, मी त्या राजगादीचा स्वीकार करणार नाही. भावाचं प्रेम होतं महाराज. आता जर तसं भरत आणि तसं जर राम असता आणि असं जर वनवासाला गेला असता तर त्याला येऊच दिलं नसतं इकडं. इथं बांधासाठी मारामारा करणारे आहेत, आहे की नाही. मग रामराज्य, रामकथा आपल्याला काय शिकवते? एकमेकावर प्रेम किती केलं पाहिजे. आणि मग भरताने सांगितलं नाही, म्हटले अयोध्येचा राजा राम आहे आणि रामच राहणार. आपण जाऊ प्रभू रामचंद्रांकडे, ते दयाळू आहेत, आपण विनंती करू त्यांना आणि त्यांना मागं घेऊन येऊ. महाराज सर्व अयोध्या त्या ठिकाणी चित्रकूटावर गेलेले, सगळं रामायण आपल्याला सांगायचं नाही, थोडक्यात सांगतो. भरत विनंती करू लागला, अनुष्ठान मांडलेलं आहे त्या ठिकाणी की प्रभू रामचंद्रांनी अयोध्येमध्ये यावं म्हणून. पण प्रभू रामचंद्रांनी साफ नकार दिलेला आहे, अयोध्येमध्ये मी येऊ शकत नाही, कारण मी वचन दिलेलं आहे माझ्या वडिलांना. काय वचन आहे? प्राण जाय पर वचन न जाय, रघुकुल रीत रघुकुल रीति सदा चल आई, प्राण जाय पर वचन न जाय, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम जय जय राम. मी आईला आणि वडिलांना वचन दिलेलं आहे आणि आपल्या कुळाची रीत आहे की एकदा शब्द दिला का तो शब्द मोडला जाणार नाही. म्हटलं मी येऊ शकत नाही म्हणे अयोध्येला. आणि मग महाराज भरताने अनुष्ठान करायला सुरुवात केली. प्राणायामाच्या माध्यमातून हवा घेणं सुद्धा बंद केलेलं आहे. आता अशी सगळीकडे परिस्थिती झाली की भरताचं आता काही खरं नाही. प्रभू रामचंद्रांनी माघार घेतली. ठीक आहे म्हटले भरता, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी अयोध्येचं राज्य स्वीकारतो. एवढं वाक्य ऐकल्यानंतर भरताला एवढा आनंद झाला. भरताला वाटला तर प्रभू रामचंद्र अयोध्येला येतात की काय. भरत उठला, नमस्कार केला. प्रभू रामचंद्रांनी त्यांना आपल्या छातीशी लावलेलं आहे. म्हटले भरता, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी अयोध्येचं राज्य स्वीकारतो. आता मी अयोध्येचा राजा आहे. मी राजा म्हटल्यानंतर तू कोण आहे? भरताने सांगितलं, तुमचा नोकर आहे, सेवक आहे, दास आहे. म्हटलं मी तुमचं. मग दासाचं काम काय असतं? दासाचं काम असतं स्वामींनी जी आज्ञा केली त्या आज्ञेचं पालन करणं, हे दासाचं काम असतं. प्रभू रामचंद्र सांगितलं, जा मग मी तुला आज्ञा करतो, मी येईपर्यंत 14 वर्षापर्यंत अयोध्येचं राज्य तू सांभाळ म्हटले. आता स्वामींनी आज्ञा केली होती म्हटल्यानंतर प्रश्नच नव्हता. ठीक आहे म्हटले, पण तुमच्या त्या खडावा मला द्या. त्या खडावा मी राजगादीवर ठेवीन, त्यांची पूजा करीन आणि त्यांची आज्ञा घेऊन अयोध्या त्या ठिकाणी राज्य सांभाळीन म्हटले. प्रभू रामचंद्रांनी त्या खडावा दिल्या. भरत अयोध्येला निघून गेला आणि हे इकडं वनवासाला निघाले. इथून पुढे खरा यांचा वनवास सुरू झाला. कारण इथपर्यंत येईपर्यंत काय पायामध्ये कमीत कमी चप्पल तरी होते ना. त्या चित्रकूटावरती तर काय दुकान नव्हतं त्यावेळेस. एक चप्पल गेली म्हणजे दुसरी चप्पल घ्यायला. महाराज जे सुकुमार पाऊल फुलासारखे चपला घालून पुन्हा गालिच्यावरून चालण्याची सवय ज्या पायांना होती, आज ते सुकुमार पाऊल एका डोंगराच्या कड्याकपारावरून चालत होते. पाय ठेवला का काटा घुसल्या जायचा, रक्ताची चिळकंडी निघायची, ते खडे रुतले जायचे, साल्ट त्या पायाचे निघायचे. आणि एवढ्या वेदना सहन करत करत प्रभू रामचंद्र हसत हसत लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा पाहिलीच कर्माची महती. आईने गोड बोलून राज्य नेलं आणि भावाने गोड बोलून चपला नेल्या. आईनं कडू बोलून राज्य हिरावून नेलं आणि भावाने गोड बोलून चपला नेल्या. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे सगळं जग कर्माच्या अधीन आहे. महाराज ज्यांची आपण कथा ऐकली, प्रभू रामचंद्र भगवंताचा पूर्ण अवतार असणारे प्रभू रामचंद्र मानव स्वरूपामध्ये जन्म घेतला, त्यांना ही कर्म भोगावं लागलं. कुणीच कर्माच्या बंधनातून चुकले नाही. श्रीमंत कर्माच्या अधीन आहे, सत्ताधीश कर्माच्या अधीन आहे, अभिनेता सुद्धा कर्माच्या अधीन आहे. महाराज हे सगळे लोक कर्माच्या अधीन. पण मग भक्तांचा विशेष काय? भक्त श्रेष्ठ काय? तुकोबऱ्या सांगतात तेच कारण सांगतो. प्रारब्ध क्रिया मान, क्रिया मान, प्रारब्ध क्रिया मान, मान प्रारब्ध क्रिया मान, क्रिया मान प्रारब्ध क्रिया मान.
प्रारब्ध क्रिया मान क्रिया मान प्रारब्ध क्रिया मान भक्ता संचित नाही जाण भक्ता संचित नाही जाण अवघा देवती झाला पाही अवघा देवती झाला पाही भक्ता संचित नाही दान भक्ता संचित नाही दान अवघा देवाची झाला पायी पायी अवघा देवाची झाला पायी प्रारब्ध क्रिया मान भक्ता संचित भक्ता संचित नाही दान भक्ता संचित नाही दान प्रारब्ध क्रिया मान भक्ता संचित नाही मान भक्ता संचित नाही मान भक्ता संचित नाही भक्त का श्रेष्ठ आहेत तुकोबरा सांगतात भक्त श्रेष्ठ असण्याचं कारण सगळं जग कर्माच्या अधीन आहे. आपण या मागं ऐकलेलं आहे. पण भक्तांचं वैशिष्ट्य हे आहे की भक्ताला कुठल्याच प्रकारचं कर्म भोगावं लागत नाही. प्रारब्ध कर्म नाही, क्रियमान कर्म नाही, संचित कर्म नाही. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जान. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अरे विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. म्हटले महाराज हे प्रारब्ध कर्म क्रियमान कर्म आणि संचित कर्म का संतांना भोगावं लागत नाही. तुकोबरा सांगतात भगवत स्वरूप त्यांचं जीवन झालेलं आहे. अखंड नामस्मरण त्या ठिकाणी ते करतात. संतांनी ग्रंथांमध्ये संत वाङ्मयामध्ये अशा संतांचं वर्णन केलेलं असतं की जे अखंड भगवंताचं नामस्मरण करतात. आणि आपण कुणाला भक्त मानतो जे टपरी समोर इकडे तिकडे काही पैसे मागतात. आपल्याला वाटतं हे कसे व संतांनी असं वर्णन केलेलं असतं आणि हे तर पैसे मागताना दिसतात. नाहीतर एक खरा भक्त असेल, साधू संत असेल, आपली योग्यता पाहिजेत. कारण तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमाने येईल कळू. जेव्हा आपण भक्त होऊ ती योग्यता आपल्या ठिकाणी येईल तेव्हा संतांच्या ठिकाणी असणारे ते गुणधर्म आपल्या लक्षात येईल. म्हणून मग जे समोर असेल ते आपण पाहतो आणि त्यांनाच भक्त मानतो. ठीक आहे. नामाने वा ज्ञानाने भक्ताचं संचित जळून भस्म होतं. जे क्रियमान कर्म हे होत नाहीत. ठीक आहे ना. तुका म्हणे अंगी झुंजारती एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या. म्हणून कर्म करत असताना कर्म जर निस्वार्थ वृत्तीने घडत असेल, कर्म करत असताना कर्म फलाची अपेक्षा नसेल तर त्या कर्माचं फल त्यांना भोगावं लागत नाही. नमाम कर्मानि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. मग अशा प्रकारे भक्तांना प्रारब्ध कर्म नाही, क्रियमान कर्म नाही, संचित कर्म नाही. पण महाराज प्रारब्ध कर्म असं आहे की ते कोणी असलं तरी त्याला ते भोगावं लागतं. कोणी असलं, देवाला सुद्धा प्रारब्ध कर्म चुकत नाही. पण संत कधी कधी संतांचं वैशिष्ट्य हे आहे की संत दुसऱ्याच्या प्रारब्धामध्ये हस्तक्षेप करतात. स्वतःला भोगावं लागत नाही यात आश्चर्य नाही. दुसऱ्याचं प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य ही संतांमध्ये आहे.
आपण समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचं ग्रंथ वाचत असताना कथेमध्ये येतात, लक्ष्मण महाराजांची कथा ऐकत असताना त्यामध्ये आपल्याला ऐकायला भेटतं की मुकी असणारी मुलगी वास्तविकता तिच्या प्रारब्धाने तिला बोलता येणार नाही असं त्या ठिकाणी लिहिलं गेलं होतं. पण संतांची कृपा झाली, किसनगिरी बाबांची कृपा झाली, हात मस्तकावर ठेवला आणि जसं माणूस कायम बोलतो अशी ती मुलगी बोलू लागलेली. मुखी घन नीळ जपावया मुखी घन नीळ जपावया मुखी घन नीळ जपावया मुखी घन नीळ जपावया मुख्यासी त्या केले होल के तात्काळ मुख्यासी त्या केले बोल के तात्काळ बोल के तात्काळ मुखी घन नीळ जपावया मुखी घन नीळ जपावया मुखी घन नीळ जपावया मुखी घन नीळ जपावया एवढंच नाही महाराज, संतांना स्वतःला प्रारब्ध भोगावं लागत नाही यात विशेष नाही. त्यांनी जर ठरवलं तर दुसऱ्याच्या प्रारब्धावरती बदलण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे. समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांची कथा ऐकत असताना ज्यांचं आयुष्य संपलेले अशी माता भगिनी महाराज हस्तकृपा केली, जसं झोपेतून माणूस उठावं त्याप्रमाणे ती आईसाहेब उठलेले आहेत. हे सामर्थ्य फक्त संतांच्या ठिकाणी. ज्ञानोबरांच्या चमत्कारामध्येही अशा काही कथा येऊन गेलेल्या आहेत. एक राजा होता, सतत मुली होत होत्या, झालं एक झाली, दोन झाली, 2-3 मुली झाल्या. तो राजा आला, राजाने सांगितलं बस म्हणले, आता जर तुला मुलगी झाली तर मी दुसरं लग्न करणार. आता राणी घाबरून गेली. राणीला वाटलं आता आपल्याला मुलगी झाली, यांनी जर दुसरं लग्न केलं तर आपलं काय होणार, घाबरून गेली. पण तिची दाशी हुशार होती. दाशीने सांगितलं राणीसाहेब मुलगा होणं न होणं हे आपल्या हातामध्ये नाही, होईल त्यावेळेस बघून घेऊ. पण त्या राणीचं प्रारब्ध प्रतिकूल होतं. त्याही वेळेस तिला काय झाली, मुलगीच झाली. पण यांनी षडयंत्र असं रचलं की सगळ्या राज्यामध्ये सांगून दिलं की मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. त्या राजाने हत्तीवरून साखर वाटली सगळ्यांना, सगळ्या राज्यामध्ये. त्या ज्योतिषाने सांगितलं राजेसाहेब तुम्हाला मुलगा झाला, पण 12 वर्षपर्यंत तुम्हाला त्याला पाहता येणार नाही. राजेसाहेबांना सांगितलं ठीक आहे म्हटले, मुलगा होणं महत्वाचं आहे, नाही बघणार म्हटले 12 वर्षापर्यंत. झालेली मुलगीच होती. पण यांनी षडयंत्र अशा प्रकारे केलं. सगळे संस्कार मुलाचे करण्यात आले. ते चालणं मुलासारखं, बोलणं मुलासारखं, घोड्यावर बसवणं, शस्त्र चालवणं, सगळे संस्कार मुलाचे करण्यात आले. हळूहळू मोठा व्हायला लागलेला आहे. पूर्वी काय व्हायचं, लवकरच लग्न व्हायचे त्यावेळेस. राजाने शेजारच्या राज्यातली मुलगी पाहिली आणि यांचं त्यावेळेस बालविवाह लावून दिला, लग्न लावून दिलं. लग्न लागलं तरीही यांनी उघड होऊ दिलं नाही. यांनी सांगितलं जोपर्यंत ती मुलगी नांदायला येत नाही तोपर्यंत भरपूर वेळ, त्यावेळेस बघून घेऊ काय होईल ते म्हटले. पण महाराज ते जे मोठा झाला, आता मुलगी नांदायला आली, मग मात्र त्या मुलीच्या लक्षात आलं आपला ज्याच्याबरोबर विवाह झाला तो कोणी पुरुष नसून तीही आपल्यासारखी काय स्त्रीच आहे. का घात केला म्हटले माझा, माझ्या जीवनाशी खेळण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला. त्याने मस्त कारण सांगितलं पण ती काय ऐकायला तयार नाही. ती आपल्या राज्यामध्ये निघून गेली. याला वाटलं आता आपलं काही खरं नाही. हे जर लोकाला कळालं तर लोक आपला अपमान करतील, थुकतील, दगडं मारतील. असं अपमानित जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. ते पहाटच उठलेला आहे, घोडा घेतला, एका हातामध्ये ते दोरी घेतलेली आहे आणि जंगलाच्या दिशेने सुसाट वेगाने तो घोडा गेलेला आहे. त्या ठिकाणी एक उंच अशा प्रकारचं झाड होतं, मोठं झाड होतं. त्या झाडाला ते दावं बांधलं, ते दोर बांधलेली आहे. ती गळ्यामध्ये अडकवणार, फास घेणार, तेवढा टाळाचा मृदंगाचा आवाज त्या ठिकाणी येत होता. त्याला वाटलं आपल्याला तर मरायचंच आहे. पण साधू संतांची दिंडी या ठिकाणून चाललेली, आपण त्यांचं दर्शन घेऊ आणि नंतर आपला देह सोडू. तोपर्यंत थांबलेला आहे. महाराज ते पहाटची वेळ आहे, सुंदर अशा प्रकारचा काकडा त्या ठिकाणी चालू आहे. ती दिंडी चालू आहे. पैठणहून आळंदीला ती दिंडी चाललेली होती. त्या दिंडीमध्ये कोण कोण होतं, ज्ञानोबराय होते, निवृत्तीनाथ महाराज होते, मुक्ताबाई होत्या,
आणि इतर वारकरी होते, सर्व मंडळी त्या झाडाजवळ आलेले आहेत. आता हा देहावरच उदार झालेला, वरूनच देह सोडून दिला आणि साधूच्या पायावर. मला साधू म्हणून ज्यांचे पाय धरले ते पाय कोणाचे होते? ज्ञानोबरायांचे ते पाय होते. पाय सोडायला तयार नाही, पायावर डोकं ठेवलं. लाल अशा प्रकारचे डोळे झाले, डोळ्यातून घळघळ घळघळ अशा प्रकारचे अश्रू येत आहेत. आपल्या डोळ्यातल्या आसवानी ज्ञानोबरायांच्या पायाचा अभिषेक त्यांनी केलेला आहे. ज्ञानोबरायांनी सहज सांगितलं, बाबा उठ ना, आता जाऊ दे ना, आमचे वारकरी लांब गेलेले आहेत म्हटले. तिनं सांगितलं, म्हटले महाराज बाबा नाही बाई आहे म्हटले. तिच्या प्रारब्धाने तिला बाई बनवलं होतं. ज्ञानोबराय योगीराज होते, त्यांनी क्षणभर डोळे झाकले आणि सगळा प्रकार ज्ञानोबरायांच्या लक्षात आलेला आहे. ज्ञानोबराय म्हटले, मी तुला बाबा म्हटलेलं आहे, उठ उभा राहा, बोल बाबा आहे की बाईसे. एका क्षणामध्ये त्या देहामध्ये बदल झाला आहे की नाही? जिही निमिष मात्र देह पालटिला, जिही निमिष मात्र देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. जिही निमिष मात्र देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. संतांचं सामर्थ्य हे आहे, स्वतःला कर्म भोगावं लागत नाही, यात विशेष नाही. दुसऱ्याचं प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य आहे संतांच्या ठिकाणी असल्यामुळे संत जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, सगळ्यात मोठे आहेत, सगळ्यात पूजनीय आहे. आमचे समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, पूजनीय आहे, मोठे आहे. अशा प्रकारे तुकोबरायांनी वाळवंटामध्ये सगळीकडे टाळ्याचा कडकडाट झालेला आहे. म्हटले तुकोबराय मोठे कशामुळे, आणखीन काय विशेष आहे? मोठे असण्याचं कारण तुकोबरायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, अवघा देवची झाला पाहे भरो नियांतरबाई. म्हटलं आणखीन काय विशेष आहे? म्हणे विशेष आहे सत्व रज तम, हे जे 3 गुण आहे, या 3ही गुणाची बाधा संतांच्या होत नाही. सत्व रज तम बाधा नव्हे हरिभक्तासी कदा. म्हटलं मग देवाचं जे वर्णन आहे ते संतांचं वर्णन आहे. मग संतांचं वर्णन करता की देवाचं वर्णन करतात? तुकोबराय सांगतात देवामध्ये आणि संतांमध्ये काहीही बदल नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, अर्पण देव भक्त तुका म्हणे नाही भिन्न, तुका म्हणे नाही भिन्न, अवघा देवाची झाला पायी भरून अंतरबाई. भिन्न तुका म्हणे नाही भिन्न, अवघा देवची झाला आहे अंतरबाई. अवघा देवाची झाला पाहिजे. म्हणले संतांमध्ये देवामध्ये काही बदल नाही. देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न, अवघा देवची झाला पाहिजे. तेव्हा झालेली सेवा भगवान दत्तात्रयाच्या चरणी आणि समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबाजी चरणी, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं आराध्य असणारे देवगडचे बाबा पूजनीय वंदनीय स्वामीजी यांच्या सर्वांच्या सर्व श्रोतृवर्गांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. या सेवेमध्ये कमी अधिक जर झाला असेल, माऊली ज्ञानोबराय सांगतात, तैसा तुम्ही मी अंगीकारीला सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपसहला प्रार्थो काही. ठीक आहे, कमी अधिक झालं तर क्षमा करून घ्या मायबापाच्या अंतकरणाने. तेव्हा झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज, श्री समर्थ सद्गुरु
किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज हे समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल बाकीच्यांनी कोणी उठायचं नाही.